ज्या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्मही मंजूर झालेले आहे. परंतु अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ही अपडेट कळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील ज्या काही पात्र महिला भगिनी आहे तर त्यांच्या खात्यावर शासनातर्फे दर महिन्याला ₹1,500 देण्याचे जाहीर करण्यात आले. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांकडून योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती, हे आपल्याला माहिती आहे. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, ते आपण बघणार आहोत, की बहुतांशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. तर काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नेमकी काय अपडेट दिलेली आहे, काय माहिती दिलेली आहे, तर ती आपण बघूया. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 5 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहे. परंतु लाखो अशा महिला भगिनी आहेत, त्यांनी फॉर्म भरलेला आहे, फॉर्म मंजूर आहे, परंतु त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे आता हे पैसे कधी जमा होणार आहे, तर याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे, तर ते स्टेटमेंट बघूया आपण. त्या महिला भगिनींच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत, त्यांना मी वंचित ठेवणार नाही. लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार आहे. आणि पुढे काय म्हणतात ते बघा, की नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचे पैसे खात्यात जमा केले जातील, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे आणि निकाल लागल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आता चिंता करू नका. मुख्यमंत्र्यांकडून पॉझिटिव्ह संकेत पण आलेले आहे आणि डिसेंबरचा हप्ता अगदी नोव्हेंबरमध्येच दिला जाणार आहे. होऊ शकते 30 नोव्हेंबर पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे सगळे पैसे जमा होणार आहे. त्याचबरोबर ज्या महिला भगिनी अशा आहेत की त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले असतील, तर त्यांना डिसेंबरचा हप्ता सुद्धा हा 30 नोव्हेंबर पर्यंत मिळू शकतो. आणि ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत कोणते पैसे जमा झालेले नाहीत, त्यांच्याही खात्यावरचे पैसे 30 नोव्हेंबर पर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि अशा प्रकारचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. तर महिला भगिनींनो, हे अतिशय महत्त्वाचं अपडेट या योजनेसंदर्भातलं होतं. त्यामुळे जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.